पाकिस्तानमधून भारतात एक पत्र आलंय आणि हे पत्र कोणत्याही नेत्याला नाहीये, तर ते आहे थेट अभिजित दिपकेंना। लाहोरमध्ये बसलेला एक तरुण भारतातल्या अभिजित दिपकेंच्या आंदोलनाकडे पाहतो आणि म्हणतो, प्रिय अभिजित, मी तुम्हाला लाहोरमधनं पत्र लिहितोय, पण या पत्रात फक्त कौतुक नाहीये, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, पेपर लीक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांना आपला आवाज मांडण्यासाठी जागा मिळते का, असे सुद्धा प्रश्न मांडले गेलेत। पाकिस्तानच्या लाहोरमधून आलेल्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय हे सगळं आता तुम्हाला सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। हे पत्र लाहोर मधील तरुण कार्यकर्ते आणि फ्रीलान्स ब्रँड डिझायनर एहतेशाम हसन यांनी लिहिलेलं आहे। हे पत्र त्यांनी स्क्रोल या वेबसाईट वरती प्रकाशित केलेलं। पत्राच्या सुरुवातीलाच हसन लाहोरची तुलना दिल्लीशी करतात। ते लिहितात, लाहोर हे असं शहर आहे जिथली हवा दिल्ली सारखीच धुळीने भरलेली आहे। भारतातून येणाऱ्या बातम्या पाहताना काही प्रश्न आणि परिस्थिती त्यांना परिचित असल्याचं वाटलं, असंही ते पत्रात म्हणाले। पण अभिजित दिपकेंच्या आंदोलनाकडे त्यांचं लक्ष नेमकं कसं गेलं, यामागे कॉकरोच हा शब्द आहे। अभिजित दिपकेंच्या आंदोलनादरम्यान कॉकरोच हा शब्द चांगलाच चर्चेत आला। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJP या नावाने उपरोधक आंदोलन उभं राहिलं। हसन यांच्या पत्रात या गोष्टीचा विशेष उल्लेख आहे की अभिजित दिपके यांनी अपमानासाठी वापरला गेलेला शब्द आंदोलनाचं प्रतीक बनवला। यानंतर हसन यांनी भारतातील शिक्षण व्यवस्था, परीक्षा आणि तरुणांच्या प्रश्नांचा उल्लेख करत भारतामध्ये नीट परीक्षेतील कथित पेपर लीक आणि परीक्षेतील गैरप्रकारांवरनं आंदोलन झालं त्याचा मुद्दा मांडला। अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली CJPने या मुद्द्यांवरती आंदोलन केलं। जुलैमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि त्यानंतरच हे आंदोलन खूप चर्चेत आलं होतं। याच पार्श्वभूमीवर हसन हे पाकिस्तानमधील शिक्षण व्यवस्थेचा संदर्भ देतात। पाकिस्तानमध्ये मेडिकल अँड डेंटल कॉलेज ऍडमिशन टेस्ट म्हणजेच MDCAT या परीक्षेशी संबंधित वादांचा ते उल्लेख करतात। पेपर लीकचे आरोप, विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचं ओझं, कोचिंगचा वाढता खर्च आणि रोजगाराच्या संबंधितची चिंता याबाबत ते लिहितात। म्हणजेच पत्रात भारतातील नीट आणि पाकिस्तानातील MDCAT या दोन्ही परीक्षांचा संबंध प्रश्नांची संदर्भ देत असल्याचं ते आपल्याला दिसून येतात। आता यानंतर पत्र हे फाळणीच्या इतिहासाकडे वळतं। 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि या काळात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि स्थलांतर झालं। हसन आपल्या पत्रात या इतिहासाचा संदर्भ देत आजच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित करतात। स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्ष झाली, मात्र आजही शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न हे कायमच आहेत। ह्याच पत्रात पाकिस्तानमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचाही उल्लेख केला गेलाय। इंटरनेट बंद होणं, विरोध करणाऱ्यांवरती देशविरोधी असल्याचा आरोप होणं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणं यासारख्या मुद्द्यांचा हसन हे उल्लेख करतात। याचा संदर्भ देत ते अभिजित दिपकेंच्या आंदोलनाकडे पाहतात। पत्रात ते म्हणतात, दिल्लीमध्ये आंदोलन होताना पाहणाऱ्या पाकिस्तानातील तरुणांना या संघर्षाची जाणीव होते आणि इथे पुन्हा कॉकरोच या प्रतिक्रियेचा संदर्भ येतो। हसन यांच्या मते कॉकरोच हा अपमानाचा शब्द असला तरी अभिजित दिपके यांनी त्याचा वापर आंदोलनाच्या प्रतीकासाठी केला। आता पत्राच्या शेवटी हसन भारत आणि पाकिस्तानामधील समान सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतात। बेरोजगारी, शिक्षण, परीक्षा आणि तरुणांचं भविष्य यांसारख्या मुद्द्यांचा ते उल्लेख करतात। लाहोरमधून आलेल्या या पत्रामुळे अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला सीमेपलीकडून मिळालेल्या प्रतिक्रियेची चर्चा सुरू झाली। एहतेशाम हसन यांच्या लाहोरमधून लिहिलेल्या या पत्रात मांडलेले मुद्दे आणि अभिजित दिपकेंचं आंदोलन याच्यात तुम्हाला साम्य दिसतंय का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र।